सांगली शहरात 300 फूट लांबीच्या भव्य तिरंग्यासह ऐतिहासिक पदयात्रा, राष्ट्रभक्तीच्या महासागरात सांगलीकर न्हाऊन निघाले. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. माजी सैनिक, कुटुंबीय, विद्यार्थ्यांना, नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद. सांगली दिनांक 11 ऑगस्ट 2026. हातात तिरंगा, मनात राष्ट्रभक्त्याने, ओठावर भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष अशा अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीने भरलेल्या वातावरणात सांगली शहरात 300 फूट लांबीच्या भव्य राष्ट्रध्वजासह आयोजित करण्यात आलेली तिरंगा पदयात्रा अभूतपूर्व उत्साहात पार पडली. माजी सैनिक संघटना व तिचे कुटुंबीय, दामाने हायस्कूलचे विद्यार्थी, युवक, महिला आणि सांगलीतील देशप्रेमी नागरिकांनी या पदयात्रेत प्रचंड संख्येने सहभागी होत शहरात राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली. आमदार सुधीरदादा गाडगे, युवा मंच आणि भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या उत्तम नियोजनाखाली या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रथम हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता. पदयात्रेत 300 फूट लांबीचा भव्य तिरंगा हे नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरले. हा अवाढव्य राष्ट्रध्वज हातात धरून चालणाऱ्या हजारो नागरिकांचे दृश्य अत्यंत प्रेक्षणीय आणि अभिमानास्पद असे होते. तिरंगाच्या 3 रंगांनी सजलेले रस्ते आणि देशभक्तीपर घोषणामुळे संपूर्ण सांगली शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगून निघाले. ही पदयात्रा केवळ एका पक्षाचा उपक्रम न राहता संपूर्ण सांगलीकरांचा एक सामूहिक उत्सव बनला. तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय, विद्यार्थ्यांनी, सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या पदयात्रेला व्यापक जनसमर्थन लाभले. तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नसून तो आपल्या स्वाभिमानाचे, राष्ट्रीय एकात्मतेचे आणि अखंडतेचे अमर प्रतीक आहे. देशाच्या प्रगतीसाठी समाजात एकजूट असणे गरजेचे असून राष्ट्रहिताला आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. सांगलीकरांनी आज या 300 फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रेला दाखवला उत्स्फूर्त उत्साह हा सांगली शहराच्या देशभक्तीच्या उज्ज्वल परंपरेचं दर्शन घडवणार आहे. या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक सांगलीकरांचे मनापासून आभार आमदार सुधीरदादा गाडगे यांनी मानले. या भव्य तिरंगा पदयात्रेत माजी सैनिक विंग कमांडर प्रकाश नवले, मेजर रमेश चव्हाण यांच्यासह माजी सैनिकांचे कुटुंबीय विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, स्वातीताई खाडे, मंजिरी गाडगे यांच्यासह सर्व नगरसेवक, दामाने हायस्कूलचे विद्यार्थी आणि सांगली नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.